तर कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी न्यूटनची कार्पस्क्युलर थेरी त्याच्या बेसिक फंडामेंटल बद्दल बघितलं होतं. तर न्यूटन खूप काही गोष्टी अजून मांडतोय त्याच्यामध्ये आणि त्या गोष्टी देखील थोड्याफार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काही पुस्तकामध्ये नाही आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मात्र आहेत एक्सप्लेन केलेल्या. आपण जनरली दोन प्रकारचे सबस्टन्स म्हणतो. मराठीमध्ये सुंदर नाव आहेत त्यांचे, पारदर्शक, अपारदर्शक, ज्याला ट्रान्सपरंट आणि ओपेक असं म्हणतो आपण. मग ट्रान्सपरंट मटेरियल कोण असतील किंवा ओपेक मटेरियल कोण असतील याच्याबद्दल देखील न्यूटन त्या ठिकाणी बोलायला चालू करतो. तर न्यूटन म्हणतो काय एक्झॅक्टली, ज्या ज्या सबस्टन्स मध्ये इंटर पार्टिकल डिस्टन्स म्हणजे इंटर मॉलिक्युलर डिस्टन्स, दोन मॉलिक्यूल मधलं अंतर जर त्या ठिकाणी तुमच्या कार्पस्क्युलरच्या साईज पेक्षा जर जास्त असेल, नीट लक्षात घ्या, न्यूटनची थेरी कशी आहे, कार्पस्क्युलर थेरी आहे. लाईट कशाच्या फॉर्म मध्ये आहे, कार्पसल्सच्या फॉर्म मध्ये. तो म्हणतो दोन मॉलिक्यूल आहेत एखाद्या सबस्टन्सचे, त्यांच्यामधलं जर अंतर त्या कार्पसलच्या साईज पेक्षा जर जास्त असेल, याचा अर्थ त्याच्यातून ते कार्पसल काय होऊ शकेल, पास होऊ शकेल. म्हणून असे मटेरियल कोण असतील म्हणतो तो, दे विल बी ट्रान्सपरंट इन नेचर. ओपेक मटेरियल बद्दल काय बोलत असेल मग, ज्या ज्या सबस्टन्स मध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज लेस दॅन द साइज ऑफ द कार्पसल, देन सच मटेरियल्स आर, हे कोण आहेत तर ते त्या ठिकाणी ओपेक नेचर मध्ये आहेत. आता ही जी काही थेरी आहे, या थेरीचे ऍडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर ते पाहण्याच्या पूर्वी हा एक पॉइंट आपण त्या ठिकाणी ऍड करू. पुढचा पॉइंट, अकॉर्डिंग टू न्यूटन इफ the intermolecular distance is greater than the size of the corpuscle, then such a material is कसा असेल, is transparent. If the intermolecular distance is less than the size of the corpuscle, then the material is opaque. OPEQUE, opaque. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या बरं का. इथं न्यूटनच्या म्हणण्यानुसार प्रकाश येतो याचा अर्थ पार्टिकल्स येतात. भले त्यांचा मास निग्लिजिबल असेल, साईज लहान असेल, पण काही ना काहीतरी आहे ना त्याच्या म्हणण्यानुसार. तुम्ही मोस्टली शिकत असताना 11वी मध्ये एक कन्सेप्ट अजून तुम्ही शिकलेला असाल, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. या दोन्ही मधला फरक काय, सेंटर ऑफ मास म्हणजे काय आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ते सांगता आलं पाहिजे. नाही माहित, ओके, मी सांगतो काय आहे ते. ट्राय टू अंडरस्टँड दिस. एक इंग्रजी पिक्चर होता, त्या पिक्चरचं नाव होतं हनी आय श्रंक द किड्स. हनी आय श्रंक द किड्स म्हणजे घरामधली जी मुलं असतात 3-4, एक मशीन तो बनवतो, त्या मशीनमुळे ती कुठलीही वस्तू झप करून लहान होऊन जात असते. ते मुलं चुकून त्या ठिकाणी येऊन उभा राहतात आणि काही घडतं आणि ती मशीन चालू होऊन जाते. ते पोरं एकदम आपलं मुंगीच्या पेक्षा लहान साईजचे होऊन जातात. म्हणजे मुंगी देखील त्यांच्यासमोर हत्तीची होऊन जाते, हत्तीसारखी मोठी असते. मग त्याच्यानंतर ही पोरं जे पडतात कचऱ्यामध्ये, मावशी येते झाडून काढते ना सगळं, ते झाडून काढते, सगळं काही करते, कचऱ्यामध्ये टाकते, कचरा बाहेर नेऊन फेकून देते, मग बाहेरच्या लॉन मध्ये येते वगैरे वगैरे वगैरे. तो अख्खा पिक्चर तसं आहे, ते सांगायचं नाहीये, फक्त हा असा आहे. समजा मी तुम्हाला त्या मशीनच्या समोर उभा केलं, आता आलं लक्षात, आणि तुम्हाला एकदम बारीक करून टाकलं. काय केलं, सूक्ष्म एका इंजेक्शन मध्ये भरलं मी तुम्हाला आणि एका बॉडीमध्ये टोचून दिलं आणि तुम्हाला आत जाताना सांगितलं, आत जायचंय, गेल्यानंतर आतमध्ये काय करायचंय, सेंटर ऑफ मास कुठे ते बघायचं.
आलं लक्षात? काय करायचं तुम्हाला? सेंटर ऑफ मास काढायचं आहे. आता हे सेंटर ऑफ मास काढण्यासाठी तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता तर तुम्हाला काहीतरी न्यावं लागेल ना, काहीतरी न्यावं लागेल. तर तुम्ही काय केलं? आपलं सोनाराच्या दुकानात नसते सोनं वजन मोजायचं इलेक्ट्रॉनिकचं, ते घेऊन उभारला होता त्या मशीनच्या समोर. म्हणजे तेही बारीक होऊन गेलं तुमच्या बरोबर आणि त्याच्या सहित तुम्ही आत गेलात बॉडीमध्ये. काय केलं? एका कोपऱ्यात गेलात, उजव्या कोपऱ्यामध्ये गेलात त्या बॉडीमध्ये. प्रत्येक पार्टिकलचं ठेवून मास चेक करत 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 आलात. उजवीकडून असं आलात, डावीकडे गेलात, पूर्ण सगळं मास बघितला. किती झालं तुम्हाला ते जाणवलं की त्या रस्त्यावर 100 ग्रॅम मास होतं. किती? 100 ग्रॅम. मग परत त्या टोकाला गेलात आणि तिकडून 50 ग्रॅम कुठं होतंय ते काढलं. म्हणजे उजव्या बाजूला जेवढं मास आहे तेवढंच डाव्या बाजूला असणं गरजेचं आहे. वरच्या बाजूला जेवढं मास आहे तेवढंच खालच्या बाजूलाही असणं गरजेचं आहे. जेवढं मास पुढच्या बाजूला असेल तेवढंच मास मागच्या बाजूला असेल. असा जो पॉइंट तुम्ही हुडकून काढताल आतमध्ये, त्या पॉइंटला त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास असं म्हणतात. आता आलं लक्षात? The point at which whole mass of the body is supposed to be concentrated so as to study Newton's laws of motion. अरे बापरे, ही व्याख्या झाली. खरं काय? खरं ते आहे असा पॉइंट की त्याच्या अपोजिट साइडला असणारी मासेस कशी असतात? सेम. बरोबर? तो पॉइंट काढायचा, त्याला सेंटर ऑफ मास म्हणायचं. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला काढायला मी परत पाठवणार आहे आतमध्ये. त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागेल? नुसतं ती मशीन पण नाही, एक कॅल्क्युलेटर न्यावं लागेल. आणि तुम्हाला किती जणाला 23चा पाडा पटकन सांगता येईल? नाही ना, आपल्याला गुणाकार नीट जमतच नाहीत. म्हणून काय दिलं तुमच्या बरोबर मी? कॅल्क्युलेटर. गेलात परत आत बॉडीच्या आतमध्ये, परत उजव्या कोपऱ्यामध्ये गेलात. उजव्या कोपऱ्यामध्ये त्याचा मास किती आहे चेक केलात. ह्या मासला कशाने गुणाकार केलात? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी न मल्टिप्लाय केलात. 9.8. ते झालं त्याचं वजन. वेट म्हणतो आपण त्याला. त्याला आता मास नाही म्हणत, त्याला आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. त्या पार्टिकलचं वेट पाहिलं, त्याच्या शेजारचं असं करत तिकडे गेलात आणि परत त्याचं सेंटर हुडकून काढलात. इकडच्या पार्टिकलचं जेवढं वेट असेल, इकडच्या पार्टिकलचं वेट देखील कसं असलं पाहिजे? सेम. वर जेवढं पार्टिकल आहेत त्यांचं जे वेट असेल, खाली देखील वेट कसं असलं पाहिजे? सेम. समोर जेवढं पार्टिकलचं वेटची जर बेरीज केली तर मागच्या पार्टिकलची देखील वेटची बेरीज कशी असली पाहिजे? सारखी. असा पॉइंट हुडकायचा आणि त्या पॉइंटला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणायचं. सेंटर ऑफ मास मध्ये तुम्ही काय म्हणता? द मास ऑन आयदर साइड इज सेम किंवा मास इन अपोजिट डायरेक्शन इज अ सेम. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये काय असेल? वेट इन अपोजिट डायरेक्शन इज. म्हणजे इथं सेंटर ऑफ मास मध्ये फक्त कुणाचा संबंध आहे? यमचा संबंध आहे. पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये कुणाचा संबंध आहे? यम इंटू जी, mg चा संबंध आहे. म्हणजे वेटचा कन्सेप्ट आहे तो. आता आलं लक्षात वेट म्हणजे काय? आता पुढे जाऊत आपण. मग तुम्हाला मी हळूच म्हणलं, एक चेंडू आहे माझ्याकडे, त्याचा सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता एक लक्षात घ्या, चेंडूच्या खालच्या बाजूला जीची जेवढी व्हॅल्यू असेल वरच्या बाजूला तेवढीच असेल, कारण छोटासा आहे ना. मग जी जर बदलत नसेल तर सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे दोन्ही पॉइंट कसे असतात? सेम. इफ द ऑब्जेक्ट्स आर स्मॉल then the point of center of mass and point of center of gravity are same. हे दोन्ही सारखे असतात त्या ठिकाणी. आता पुढचं वाक्य लक्षात घ्या. जर मी तुमच्या समोर पर्वत ठेवला आता, डोंगर, अख्खा डोंगर आहे तिथं, आणि त्या डोंगराचा सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायला तुम्ही चालू केलं. चेक केलं, वर जेवढं मास, खाली तेवढं मास, इकडे जेवढं मास, इकडे जेवढं मास, तिकडं इकडं असं क्रॉस प्रत्येक बाजूला बघितलं आणि काढलं. सेंटर ऑफ मास काढलं तुम्ही. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिथंच येईल का? नाही. का बर? जसं आपण उंचावर जातो तसं जीची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. म्हणजे याचा अर्थ वर जीची व्हॅल्यू 9.6 आहे आणि पायथ्याला 9.8 आहे.
म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी वरच्या बाजूला 9.6 न गुणाकार करावा लागेल, म्हणजे उकडं वरच्या बाजूला mg चा गुणाकार काय होऊ लागलाय, कमी होऊ लागलाय. म्हणून त्या ठिकाणी तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉइंट कुठं सरकतो, खाली सरकतो. इन केस ऑफ, म्हणून काय म्हणलं जातं, इन केस ऑफ लार्ज ऑब्जेक्ट्स सच ॲज माउंटन्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लाईज बिलो दिस सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास वर जातो तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे जातो, खाली जातो. हा झाला सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा संबंध. तुम्ही म्हणाल की कशासाठी सांगितलं, आता त्याच्यासाठी सांगतो. पुढचं कारण, पृथ्वी कुणाभोवती फिरते, सूर्याभोवती. चंद्र कुणाभोवती फिरतो, का बर, पृथ्वीने चंद्राभोवती फिराव, काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचा चंद्रावर जास्त आहे आणि चंद्राचा पृथ्वीवर सारखाच असेल ना रे गाढवानो. इट इज अ म्युच्युअल फोर्स आहे तो. म्युच्युअल फोर्स म्हटल्यानंतर संपला विषयच, निघाले लगेच आपलं ह्याचा जास्त आणि त्याचा कमी करायला. मग का बरं, मग पृथ्वीने फिराव ना चंद्राच्या भोवती. मास पृथ्वीचं जास्त आहे, सेंटर ऑफ मास कुणाचं जास्त आहे, का बरं फिरतं. एखादा ऑब्जेक्ट जर घेतला, नीट लक्षात घ्या बरं का, एखादा ऑब्जेक्ट जर घेतला, एक चेंडू आहे इथं, त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या आतमध्ये असतो. आयडेंटिकल दुसरा चेंडू घेतला, दोन चेंडू असे धरले, या दोघांचा सेंटर ऑफ मास इथे येतो. म्हणजे याचा अर्थ सेंटर ऑफ मास कसा असतो, इट मे बी इनसाइड द ऑब्जेक्ट और इट मे बी आउटसाइड द ऑब्जेक्ट, डिपेंडिंग ऑन, कशावर आधारित आहे, द नेचर ऑफ मास. समजा इकडं मास मोठा आहे, इकडं मास लहान आहे, तो सेंटर ऑफ मास मोठ्याकडे सरकतो. आता लक्ष द्या, खरं कारण काय, पृथ्वी सूर्याभोवती का बरं फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती का बरं फिरतो, याचं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण ते आहे, तुम्ही जर पृथ्वीचा आणि सूर्याचा सेंटर ऑफ मास जर काढला तर तो सेंटर ऑफ मास सूर्याच्या आतमध्ये आहे. आलं का लक्षात. हा ऑब्जेक्ट मोठा आहे, खूपच लहान आहे, यांचा सेंटर ऑफ मास नाही, आतमध्ये घुसतो इथं कुठतरी. म्हणून एक लक्षात घ्या, या मोशनला आपण कुठली मोशन म्हणतो, प्लॅनेटरी मोशन म्हणतो, प्लॅनेट्स फिरण्याची मोशन म्हणतो. इन केस ऑफ प्लॅनेटरी मोशन, तुम्हाला माहित पाहिजे हे, इन केस ऑफ प्लॅनेटरी मोशन ज्या वेळेस होते, काय घडतं, द सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट्स लाईज, कुठं असेल, इनसाइड द ऑब्जेक्ट अराउंड विच अनदर ऑब्जेक्ट रिव्हॉल्व. म्हणजे ज्याच्या भोवती दुसरा फिरतो ना, त्याच्यामध्ये त्याचा सेंटर ऑफ मास घुसलेला असतो. आता प्रश्न लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय, सगळं तुम्हाला सांगण्यामागचं प्रयोजन काय. न्यूटन तर म्हणून बसला, काय, लाईट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल म्हणजे पार्टिकल आहे ना, निग्लिजिबल का होईना, पण आहे ना मास काहीतरी. भले दिवसामध्ये, अख्ख्या दिवसामध्ये 5-10 ग्रॅम तर बाहेर पडेल, 5-10 ग्रॅम तर बाहेर पडेल, जर त्याच्या नियमानं काढायचे पार्टिकल ठरले तर. वर्षानुवर्ष जर विचार केला तर काय होईल मग, किलो, 1.5 किलो, 1000 किलो, 100 किलो, टन, 1.25 टन, 1.5 टन, 5 टन बाहेर पडेल कधीतरी. एक दिवस असा येईल जसं जसं सूर्याचं मास कमी कमी होत जाईल. पृथ्वीचं तर होईना गेलंय, कारण पृथ्वी तर प्रकाश बाहेर टाकत नाही ना, सूर्य टाकतो. म्हणून सूर्य टाकतो म्हणजे मास टाकू लागलाय बाहेर, मास बाहेर टाकू लागले म्हणजे मास कमी होत चालले. मास कमी 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 होत आलं, एक दिवस असा होईल ज्याचा सेंटर ऑफ मास जर हे पृथ्वी सूर्याचा सेंटर ऑफ मास ह्याच्या मध्ये राहण्याच्या ऐवजी जर बाहेर आला, पृथ्वी म्हणते आता बॉस आपण नाही फिरणार. काय, पृथ्वी काय म्हणेल, आता मी नाही फिरणार बाबा, संपला. आपल्या दोघातला सेंटर ऑफ मास कुठं आला, आता तुझ्या बाहेर आला, संपला विषय आपल्या दोघाचा फिरण्याचा. अजून पुढची वर्ष गेले, अजून टाकूच लागला ना सूर्य प्रकाश, परत लहान लहान लहान, मग ते सेंटर ऑफ मास सरकत 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 कुणाकडे जाईल, पृथ्वीकडे जाईल. आणि काही दिवसानंतर कसा एक सोनियाचा दिवस उजडेल, बरं सोन्याचा हो, ज्या दिवसात काय घडेल, हळूच ते सेंटर ऑफ मास पृथ्वीत घुसेल. पृथ्वी म्हणेल आता बेटा तू फिर माझ्या भोवती,
तू फिर माझ्या भोवती, असं व्हायला पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ नियमानुसार तुमच्या सोर्स मधून कार्पसल्स बाहेर पडतात म्हणजेच पार्टिकल बाहेर पडतात. आणि जर पार्टिकल बाहेर पडत असेल तर त्यांचा मास सोर्स काय होत गेलं पाहिजे, कमी होत गेलं पाहिजे. परंतु सोर्स मास कमी होतं का, नाही होत. हा पहिला ड्रॉबॅक आहे. हा पहिला ड्रॉबॅक आहे न्यूटनच्या थिअरीला. दुसरी गोष्ट, न्यूटन म्हणला अट्रॅक्शन आहे, रिपल्शन आहे. मग काल आपण ते म्हणलं सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन कसं होतं. मग त्याचे 10 वर्षानंतर त्याची थेअरी दिला त्यानं, दॅट इज अ थेअरी ऑफ मूड्स और थेअरी ऑफ बिहेवियर, तिथं म्हणला त्यानं. त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या, लाईटची स्पीड मेजर करण्यात आली. वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. मीडियम किती प्रकारचे, मीडियम जनरली किती प्रकारचे म्हणतो, रेअर आणि डेन्स. बरोबर, तुम्हाला हेच माहिती आहेत. हा, 2 प्रकारचे नसतात. हे रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणतात त्याला. मी लय गोरा, कुणाच्या कंपॅरिझन मध्ये, कुणाच्या, त्या आफ्रिकेच्या. मी लय काळा, कुणाच्या कंपॅरिझन मध्ये. आता लॉजिकल लक्षात, गोरा काळा, उंच बुटका हे ऍक्च्युअल मापदंड नाहीयेत, हे रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. सिमिलरली रेअर डेन्सर हे काही मीडियम नाहीयेत, यांनाही रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी म्हणतात. व्हॅक्युमच्या कंपॅरिझन मध्ये एअर डेन्सर, एअरच्या कंपॅरिझन मध्ये वॉटर डेन्सर झालं ना. मग ते रेअर झाला. आणि वॉटरच्या कंपॅरिझन मध्ये आईस, चूक, रेअर का. हा, दॅट इज कॉल्ड ॲज अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर किंवा आईसचं. कारण आईसची डेन्सिटी तुमच्या पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी बर्फ हा पाण्यावर तरंगतो. अरे गाढवानो, कसा फिरवलं मी. तुम्हाला वाटलं हवा व्हॅक्यूम, हवा पाणी, पाणी बर्फ म्हणले की निघाले आपलं प्रत्येक वेळेस डेन्सर करत त्याला. आता एक लॉजिक आलं का लक्षात. रेअर किंवा डेन्सर ही प्रक्रिया तशी असते. मग ह्या लाईटचा वेग किंवा स्पीड रेअर मीडियम मध्ये जास्त आहे का डेन्सर मीडियम मध्ये जास्त आहे. रेअर मीडियम मध्ये जास्त आहे. कुठं, रेअर मीडियम मध्ये जास्त आहे. जर रेअर मीडियम मध्ये लाईटची स्पीड जास्त असेल तर रिफ्रॅक्शन म्हणजे काय, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाणे, त्याला रिफ्रॅक्शन म्हणतो. हवेतून येणे, पाण्यात जाणे, दॅट इज द रिफ्रॅक्शन. म्हणजे कुठल्या मीडियम मधून आलात तुम्ही, रेअर मधून आलात. कोणामध्ये गेलात, डेन्सर मध्ये गेलात. हा म्हणतोय काय न्यूटन, रिफ्रॅक्टिंग सरफेसेस काय करतात, अट्रॅक्ट करतात. आता लक्षात घ्या, कोणी जर पळत येत असेल आणि त्याला जर ओढलं तर त्याची स्पीड वाढेल का कमी होईल, वाढेल ना. मग अकॉर्डिंग टू न्यूटन काय घडायला पाहिजे होतं, द वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ डेन्सर मीडियम शुड बी ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम. पण ऍक्च्युअल मेजरमेंट झालं 1780च्या नंतर, 100 वर्षाच्या नंतर. मग त्यांना कळालं, अरे लाईटची स्पीड तर उलट डेन्सर मीडियम मध्ये कमी आहे, रेअर मध्ये जास्त आहे. म्हणल्याबरोबर त्यांनी म्हणले न्यूटन खोटं बोलला. एक 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 गोष्ट चालू झाली ना. मग त्या ठिकाणी पहिला पॉइंट काय झाला, पहिला ड्रॉबॅक कोण, मास कमी होत नाही. दुसरा ड्रॉबॅक कोण, डेन्सर मीडियम मधली स्पीड जास्त पाहिजे पण ऍक्च्युअली रेअर मधली स्पीड जास्त असते. तिसरा ड्रॉबॅक कोण, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. पण त्याला त्याने देऊन ठेवलं कुठलं, अजून एक थेअरी ऑफ मूड्स और थेअरी ऑफ बिहेवियर. आता लक्षात घ्या, लाईटच्या अजून खूप काही प्रॉपर्टीज आहेत. फॉर एन एक्झाम्पल, इंटरफिअरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. तुम्ही म्हणत असाल काय काय शब्द सांगलेत की बाबा, काय नाही की. इंटरफिअर करणे ह्या तर माहिती आहे ना, इंटरफिअर करू नको. दोघांचं काही चालू असेल तर तिसऱ्यांदा त्याच्यात इंटरफिअर करायचं नसतं.
सिमिलरली ह्या सोर्स पासून लाईट येऊ लागली, इकडूनही येऊ लागली, तिकडूनही येऊ लागली, सगळ्या बाजूने येऊ लागली ना लाईट. ही लाईट माझ्याजवळ आल्यानंतर काय होईल, एकमेकात इंटरफेअर करेल. मग ते इंटरफेअर झाल्यानंतर काय होतं ते आपल्याला शिकायचं आहे. त्याला वी आर गोइंग टू कॉल इंटरफिअरन्स ऑफ लाईट. लाईटचं इंटरफिअरन्स कसं असतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. दुसरं डिफ्रॅक्शन. काय, फॉर एन एक्झाम्पल, विहिरीमध्ये पाणी आहे, संथ आहे, थांबलेला आहे, तुम्ही एक दगड घेतला आणि त्या ठिकाणी सोडला, काय होईल, पडला की त्या ठिकाणी तरंग तयार होतो किंवा त्याला आपण वेव असं म्हणतो. आणि ती वेव अशी सरकत 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 दूर जाते. कुठपर्यंत जाते, विहिरीच्या टोकापर्यंत जाते किंवा त्या बांधलेल्या ह्याच्यापर्यंत जाते. हे तर आपण कॉमन पाहिलं का न पाहिलं. बरोबर. पुढची गोष्ट, समजा जर त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये एखाद्या मधल्याच ठिकाणी कुठंतरी एखादा दगड आलेला आहे, दगडाच्या पलीकडे पाणी आहे, अलीकडे पाणी, इकडेही पाणी आहे, हा दगड आहे इथं, आणि तुम्ही इथं दगड इथं टाकला, तो दगड इथं आहे, तरंग तयार होतो, हा दगड येतो रस्त्यामध्ये. रस्त्यात दगड आल्यानंतर काय व्हायला पाहिजे, वेव तुटायला पाहिजे ना, पण पुढे गेल्यानंतर परत तयार होते. का, कारण ती बेंड व्हायला चालू करते तिथं. हे अशा कॉर्नरला बेंड होण्याची टेंडन्सी, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात, डिफ्रॅक्शन असं म्हणतात. बेंडिंग अराउंड द कॉर्नर्स. आता फॉर एक्झाम्पल, माझा पिरियड ऐकायचा, पण सर मारणार आहेत म्हणून पिरियड मध्ये आत तर येता येत नाही, काय करायचं, खिडकीच्या बाजूला जाऊन उभं राहायचं. आता मी जर असं बोललो, माझा आवाज एकदम बिलकुल असा सरळ निघून जाईल का, बाजूच्याला ऐकू जाईल, बाजूच्याला ऐकू जाईल, कारण तो असा बेंड होतो ना. हे बेंड होण्याची टेंडन्सी, यालाच काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन. आता ही ट्यूबलाईट लावली आहे, दरवाजा उघडा ठेवलाय मी, प्रकाश चाललाय बाहेर, चाललाय का, दरवाजातून चाललाय, दरवाजातून बाहेर जाणारा प्रकाश अक्षरशः फक्त दरवाजाच्या साईज मध्ये तेवढंच जायला पाहिजे, तसा जातो का, बाजूलाही बेंड होतो. हे बेंड होण्याची जी काही टेंडन्सी असते, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणणार आहोत, डिफ्रॅक्शन. आणि ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक, दॅट इज नोन ॲज अ पोलरायझेशन. कधी विंडो शॉपिंग केली, विंडो शॉपिंग या शब्दाचा अर्थ होतो दुकानात जाणे आणि काही न घेणे. जेवढे चष्मेवाले तुम्ही आहात वर्गामध्ये, जीवनात एक विंडो शॉपिंग करा. तर त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना विचारायचं पोलराइज गॉगल आहे का, तर तो तुम्हाला देईल आणि तो तुम्हाला सांगेल की हे पोलराइज गॉगल कसा चांगला आहे. सांगण्यासाठी तो काय करेल, साहेब हे चित्र बघा म्हणणार, ते ठेवेल चित्र, तुम्हाला काहीच दिसणार नाही असं बघितलं तर, काहीतरी चित्र विचित्र काहीतरी दिसेल. ते तो गॉगल घातला डोळ्यावर की चित्र एकदम क्लिअर होऊन जातं, इमिजिएट क्लिअर होतं चित्र. समजा सकाळच्या वेळेस तुमच्या गाड्या उभारलेल्या असतात बाहेर, स्कूटी वगैरे सगळ्या गाड्या उभारलेल्या असतात तिथं. मी समजा इथे शिकवत आहे, एखाद्या गाडीचा आरसा आहे तिथं, त्याच्यावर ऊन पडू लागलंय आणि ऊन पडून माझ्या डोळ्यावर येऊ लागलंय इथं वर्गात शिकताना. ओके, आणि ते डोळ्याला चमकलं की काय असं होतं, आपल्याला त्रास होतो. याला इंग्रजीमध्ये वी कॉल इट ॲज ग्लेज म्हणतो आपण याला. चमकणे किंवा परावर्त होऊन तुमच्या डोळ्याला त्रास देणे, त्याला ग्लेज म्हणतात. समजा माझ्याकडे पोलरायझेशनचा गॉगल जर असेल, तो जर मी त्या ठिकाणी घातला, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही त्याचा, तो डोळ्याला चमकणार नाही, काही नाही, सरळ तुम्हाला त्या ठिकाणी सूर्याचं चित्र दिसेल फक्त, बाकी काही दिसणार नाही त्याच्यात. आता हे जे करतो तो काय करतो, तर त्या ठिकाणी तुमच्या वेव्हजला एका पर्टिक्युलर प्रतलामध्ये, प्लेनमध्ये पाठवतो, आणि ती प्रोसेस किंवा ती प्रक्रिया म्हणजेच त्या ठिकाणी काय असते, पोलरायझेशन. आता तुम्ही इमॅजिन करत नुसतं थोडंसं, काय उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्ही आता दुपारच्या वेळेस जात असताना बघू वाटत नाही वर सूर्याकडे, इतकं ऊन कडक असतं, बरोबर आहे की चुक. आता तुम्ही त्याचा विचार करा, कुणाचा, प्लेन चालवणारा पायलट, तो ऑलरेडी ढगाच्या वर आहे, आपल्याला ढगामुळे काही ना काहीतरी त्याचा
प्रमाण कमी होत येतं, तो त्या ठिकाणी जेव्हा ढगाच्या वरून उडत असेल तर त्याला सूर्य कसा ताणत असेल. तर त्याचे जे समोरचे जे असतात ना विंड स्क्रीन ज्याला म्हणतो आपण, जे काच, ते पोलराइज्ड ग्लासेस असतात. त्याला तो नुसता असा थोडा रोटेट करतो, रोटेट केले की आतमध्ये प्रकाश एकदम कमी होतो, इंटेन्सिटी कमी होऊन जाते. त्याला पोलरायझेशन म्हणतात. आणि तो देखील आपल्याला शिकायचा आहे आपल्या टॉपिकमध्ये बरं का, आपल्या सिलेबसमध्ये. मी जे काही बोलतो, जे काही सांगतो, जोग जरी असेल तर कुठं ना कुठं तरी तुमच्या सिलेबसमध्ये असेल. म्हणून काय काय जमणार नाही, इंटरफिअरन्स, किंवा काय सांगू शकला नाही, डिफ्रॅक्शन, किंवा काय सांगू शकत नाही, पोलरायझेशन. हे 3 गोष्टी या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणून याच्या खाली लिहा, ड्रॉबॅक्स ऑफ न्यूटन्स कार्पस्कुलर थेरी. नंबर 1, ड्यू टू एमिशन ऑफ कार्पसल्स द मास ऑफ द सोर्स शुड डिक्रीज. कमी व्हायला पाहिजे होतं ना नियमानुसार, न्यूटनच्या म्हणण्यानुसार. पण ऍक्च्युली काय होतं, बट इट रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यानंतर पुढचा, दिस थेरी could not explain simultaneous reflection and refraction. खालीला नोट लिहायचं. फॉर धिस, याच्यासाठी, फॉर धिस न्यूटन प्रपोज्ड अ न्यू थेरी इन 1685, 1685 मध्ये, नोन ॲज, त्या थेरीचं नाव काय होतं, नोन ॲज theory of mood or theory of behavior, according to which the particles of the medium behave by mood. Some repels while some attracts the corpuscles. नोट ह्याच ठिकाणी संपली. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, according to Newton's theory, the velocity of light in a denser medium should be greater than in a rare medium, but actually opposite is true. त्याच्यानंतर पुढं, this theory could not explain, number 1, interference of light, number 2, diffraction of light, आणि number 3, polarization of light. आता हे सगळे ड्रॉबॅक्स ज्यावेळेस आले तर हळूहळू ही थेरी त्या ठिकाणी काय व्हायला चालू झाली, ॲबॉलिश व्हायला चालू झाली. ही थेरी काही प्रमाणामध्ये एक दुसरा इफेक्ट एक्सप्लेन करू शकते, ज्याला क्रॉम्प्टन इफेक्ट और रामन इफेक्ट असं म्हणतात. ज्याच्यामध्ये घडतं काय, फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. चिखल आहे, दगड घेतला हातामध्ये, मारला त्याच्यावर, काय होईल, शिंतोडे असे बाहेर पडतात. यस ऑर नो. जर त्या ठिकाणी मास जर असेल आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही बंबार्डमेंट जर त्याची केली तर त्या ठिकाणी काही गोष्टी बाहेर पडतात. आणि यालाच जनरली फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे एखाद्या सरफेसवर लाईट जर टाकली तर त्या ठिकाणी त्या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला चालू होतात. याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात. ते एखाद्या वेळेस ठीक आहे सांगता येईल, पण नंतर तेही थेरी काय त्या ठिकाणी काय झाली, कॅन्सल होऊन गेली. म्हणजे ते सांगता येणं देखील त्या ठिकाणी पॉसिबल नव्हतं. म्हणून आपल्याला एका वाक्यात खाली काय लिहायचं आहे, दिस थेरी कुड एक्सप्लेन, दिस थेरी कुड एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे ऍक्च्युली आपल्याला शिकायचं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सेकंड पेपर मधला
शेवटून तिसरा टॉपिक आहे इलेक्ट्रॉन फोटॉन. त्याच्यामध्ये हे शिकायचं आहे तुम्हाला. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कॉमा क्रॉम्प्टन इफेक्ट. म्हणजे याचा अर्थ ह्या थेरीला ड्रॉबॅक्सची संख्या भरपूर होती आणि नंतर ज्यावेळेस मॅक्स प्लँकचं क्वांटम नेचर ज्यावेळेस कळालं त्यावेळेस तर त्या ठिकाणी तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एकदम प्लेन होऊन गेला आणि ते एक्सप्लेन खूप चांगल्या पद्धतीने तिथं करता आलं. म्हणून ही थेरी कुठंच नंतर सपोर्ट नाही केली या थेरीनं. म्हणून या थेरीला त्या ठिकाणी काय केलं, काढून टाकण्यात आलं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, न्यूटननी जेव्हा 1675 ला पहिली थेरी दिली होती त्याच वेळेस 3 वर्षानंतर 1678 ला हायजन नावाच्या सायंटिस्टने थेरी त्या ठिकाणी दिली होती. हायजन वॉज क्वाईट इंटेलिजंट, पण अडचण त्याच्यासमोर खूप होत्या, कारण त्या कालावधीमध्ये हेच माहीत नव्हतं, वेव्ह बद्दलच माहीत नव्हतं. वेव्ह काही टिपिकल माहीत होत्या. वेव्ह शब्द शिकल्यानंतर तुम्ही 2 शब्द शिकता. कुठली शिकते? लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. मी जे तुम्हाला बोलतो ती वेगळी वेव्ह आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होणारी ती वेगळी वेव्ह आहे. म्हणजे त्या ठिकाणी ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय आहे? क्रेस्ट उंचवटा, ट्रफ खोलगटा, परत क्रेस्ट ट्रफ, हे असं जेव्हा होतं त्याला कुठली वेव्ह म्हणतात? ट्रान्सव्हर्स. आणि लॉन्जिट्युडिनल म्हणजे मी तुम्हाला बोलत असताना माझ्या घशाचा पडदा हलतो, त्याच्यामुळं एअर मधले पार्टिकल हलतात, म्हणून काही ठिकाणी पार्टिकल जवळ येतात, ज्याला कॉम्प्रेशन असं म्हणतो. तर काही ठिकाणी ते दूर जातात, त्याला त्या ठिकाणी रेअरफॅक्शन असं म्हणतो. माझा पडदा जेव्हा असा येईल तुमच्याकडे, काय करेल? पार्टिकल ढकलल्यामुळे तिथं काय होईल? सगळे पार्टिकल कॉम्प्रेशन तयार करतील. आणि ज्यावेळेस मागे जातो पडदा त्यावेळेस काय तयार करेल? रेअरफॅक्शन तयार करेल. म्हणजे काही ठिकाणी दाबणे आणि काही ठिकाणी एक्सपांड करणे, हे 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकार फक्त त्या कालावधीमध्ये माहीत होते. आता मी जर म्हणलो, मी तुम्हाला बोलतोय, माझा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय कसा? इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. दोरी बांधली, त्या दोरीवर आपण असं व्हायब्रेट केलं तर त्याच्यावर जे क्रेस्ट ट्रफ तयार होतात त्या वेव्हला वी कॉल इट ॲज ट्रान्सव्हर्स वेव्ह. बरोबर आहे? ह्या 2 वेव्ह मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फरक काय असेल? एक अशी आहे, एक अशी आहे. याच्यामध्ये पार्टिकल हे असा जातो, खालीवर खालीवर, हा वेव्ह अशी पुढे जाते, पार्टिकल असा व्हायब्रेट होतो. ह्याच्यामध्ये वेव्ह अशी चाललेली आहे, पार्टिकल असा व्हायब्रेट होतो. म्हणजे याचा अर्थ याच्यामधलं व्हायब्रेशन हे असं आहे, तर याच्यामधलं व्हायब्रेशन हे असं आहे. वेव्ह अशी चाललेली आहे, पार्टिकल असा आहे. इथं वेव्ह अशी चाललेली आहे, पार्टिकल असा व्हायब्रेट होतो. काय कळालं? हा, इथं परपेंडिक्युलर आहे, इथं काय कळालं? पॅरलल आहे. ट्रान्सव्हर्स आहे ना, ट्रान्सव्हर्स आहे ना, पहिला अक्षर घ्या, त्याला उलट करा. काय ते? आता आलं लक्षात? ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय झालं पाहिजे? पार्टिकल शुड व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू वेव्ह. हा, लॉन्जिट्युडिनल मध्ये पहिला अक्षर आणि पॅरलल मध्ये सगळ्यात जास्त येणारे अक्षर. यस ऑर नो? मग लॉन्जिट्युडिनल मध्ये काय म्हणणार तुम्ही? पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट पॅरलल टू द वेव्ह. आता आलं का लक्षात? हे झालं, मी चित्र काढल्यानंतर कळालं. खरा फरक काय? खरा फरक काय? खरा फरक एकच आहे, एकाचा फोटो काढता येतो, एकाचा फोटो काढता येत नाही. इमॅजिन दिस. पाण्याच्या तिथं टाकलं, फोटो काढताना ते असं दिसतं ना तुम्हाला. मी तुम्हाला बोलतो, उभाऱ्या बाजूला काढा फोटो, दिसतो का आवाज जाताना? लॉन्जिट्युडिनल वेव्हचा कधीच फोटो काढता येत नाही, पण ट्रान्सव्हर्स वेव्हचा फोटो काढता येतो. अँप्लिट्यूड, वेव्हलेंथ वगैरे हे कन्सेप्टच त्या ठिकाणी तुम्ही विचारात नका घेऊ. या अंतराला तुम्ही काय म्हणता? या अंतराला तुम्ही वेव्हलेंथ असं म्हणता. सिमिलरली, एक कॉम्प्रेशन
आणि एक रेअरफॅक्शन या अंतराला तुम्ही काय म्हणायला चालू करताय, इथे ती वेव्हलेंथ तयार होते. वेव्हलेंथ सारखी असू शकेल. हा व्हायब्रेट होत असताना याला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड म्हणतो. इथं हा व्हायब्रेट होत असताना याला देखील त्या ठिकाणी काय म्हणतात, अँप्लिट्यूड म्हणतात. फक्त एक अँप्लिट्यूड उभ्या किंवा खाली आहे, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये अँप्लिट्यूड अशी आहे. अँप्लिट्यूड सारखं असू शकेल, फ्रिक्वेन्सी सारखी असू शकेल, वेव्हलेंथ सारखं असू शकेल, मात्र काय नाही, नेचर ऑफ व्हायब्रेशन आणि फोटो काढता येणे किंवा न येणे. आता लक्षात घ्या, ह्या दोनच वेव्ह माहित होत्या त्यांना. आणि ह्या दोन वेव्ह मध्ये अजून एक गंमत होती. अजून एक गंमत आहे बरं का. मी जर तुम्हाला म्हणलं ट्रान्सवर्स वेव्ह, ही वेव्ह मी समजा हवेला असं असं केलं, लगेच हवा अशी 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 करायला चालू करते का, करेल का, नाही. म्हणजे याचा अर्थ एअर मीडियम मध्ये ट्रान्सवर्स वेव्ह नसेल. कुठं असते, दोरीवर असते. दोरी कोण आहे, सॉलिड लिक्विड गॅसेस, सॉलिड. म्हणजे याचा अर्थ ट्रान्सवर्स वेव्ह आर प्रोड्युस्ड किंवा आर प्रेझेंट ऑर कॅन पास ओनली थ्रू सॉलिड्स. ओनली सॉलिड्स मधून जातात ते. लिक्विड मधून नाही जात माझी माय, त्याच्या सरफेस वरून जाते. लिक्विडच्या सरफेस वरून जाणे आणि लिक्विड मधून जाणे, हे बघा लक्षात घ्या. समजा मी पाणी असं उभा केलं, पाणी उभा केलंय आणि पाण्याला असं हलवलं की लगेच असं पाणी असंच करत जाते का वर. आता आलं का लक्षात. मधून जाणे आणि त्याच्या सरफेस वरून जाणे ह्याच्यामध्ये फरक आहे. हा, कुठं जातं ते, सरफेसवर तयार होऊन जाऊ शकतं. का बरं, कारण त्याच्यासाठी अजून एक टॉपिक शिकावा लागतो, दॅट इज नोन ॲज सरफेस टेन्शन. त्या सरफेस टेन्शन मुळे त्या सरफेसवरून तो जाऊ शकतो. म्हणून एक लक्षात घ्या, ट्रान्सवर्स वेव्ह कॅन पास ओनली थ्रू सॉलिड्स. लॉन्जिट्युडिनल वेव्स कॅन पास थ्रू सॉलिड, लिक्विड, गॅस. मला रूम मध्ये बंद करा, मी जोर जोरात आतमध्ये चिरकायला चालू करतो, बाहेर येतो का नाही आवाज, येतो का नाही, येतो, 100% येतो. पाण्यामध्ये आता ठीक आहे, आपण तोंड उघडल्यावर पाणी आत जातं, पण त्याच्यामध्ये जर एखादं आवाज करणारं जर काही वस्तू घेऊन गेलीत तुम्ही आणि ती जर आवाज जास्त करू लागली, आवाज पोचतो ना तिथं. तुमचा व्हेल मासा काय करतो, ऐकतोच ना, मासा ऐकतोच तिथं. त्याला साऊंड वेव्ह ट्रान्समिशन म्हणतात किंवा त्याला सोनार असं म्हणतात. ऐकले शब्द. हा, सोनार म्हणजे काय, ते कानातलं ते बांगड्या बनवणारा नाही. हा, रडार आणि सोनार हे शब्द तुम्हाला ऐकले असतील कधी ना कधीतरी. तर सोनार एक्झॅक्टली कुठं वापरतो तुम्ही, पाण्यामध्ये. आता लक्षात. आणि ते कोणापासून तयार होतात, साऊंड वेव्ह पासून तयार होतात. म्हणून त्या ठिकाणी तो लिक्विड मधूनही जातो, एअर मधून तर चाललाच आहे तुमच्या बरोबर. मग ह्या हायजनचा झाला प्रॉब्लेम. कसा, त्याला हे तर माहिती आहे सूर्य खूप दूर आहे, सूर्यापासून कित्येक अंतर तुमचं व्हॅक्युमच असेल. वातावरण तर नंतर झालं, म्हणजे याचा अर्थ व्हॅक्युम मधूनही चालली लाईट, हवेमधून म्हणजे एअर मधूनही चालली आहे, पाणी ठेवलं तर पाण्यामधूनही चालली आहे, ग्लास ठेवला तर ग्लास मधूनही चालली आहे. म्हणजे इट कॅन पास थ्रू व्हॅक्यूम, एअर, लिक्विड, सॉलिड, सगळ्यामधूनच चालली. म्हणजे याचा अर्थ नियमानुसार त्याला म्हणायची इच्छा काय झाली होती, हे असं काहीतरी म्हणाव का, पण त्याचा त्याला विश्वास नव्हता. त्याला विश्वास नव्हता. का नव्हता माहित नाहीये. प्रकाशाची किरण येतात, यू कॅन क्लिक, किरण फोटो काढता येतो म्हणून तर तुम्हाला दिसतं ना. पिक्चर दिसतो ना, पिक्चर मध्ये दिसतात ना किरण असे. ते काय केलेलं असतं त्यांनी, शूटिंगच केलेली असते ना. मग शूटिंग मध्ये प्रकाश येताना असा दिसतो तुम्हाला क्लिअर कट. फोटो तर काढता येतो त्याचा. मग आता हे म्हणावं का ते म्हणावं, सगळ्यात बेस्ट काहीच म्हणून नाही, सगळ्यात बेस्ट काहीच म्हणून नाही. म्हणून त्यांना काय म्हणला, लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्स.
कटल्या काय? त्यानं म्हणला माहित नाही. ना त्यानं धड लॉन्जिट्युडिनल म्हणला ना धड ट्रान्सवर्स म्हणला, काहीच नाही. कारण आपली आपली सेफ साईड ठेवायचा त्यानं प्रयत्न केला. ही सेड की लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्स. त्याची पुढची अडचण, लगेच अडचण तयार होते त्याला. वेव्स म्हणल्याबरोबर लोकांनी त्याला म्हणले काय, वेवला जर इकडून तिकडं जायचं असेल तर मीडियम तर लागतच. ठीक आहे, कुठली वेव आहे आम्हाला माहित नाही, पण तू काय करू लागलास आता तर? वारे वा, व्हॅक्युम मधूनच चाललं तुझं. तर व्हॅक्युम मधून कसं काय आली मग वेव तुझी? तिथं तर मीडियमच नाही. मग त्यानं आता ते अडचणीत आलेला बिचारे, अडचणीत आल्यावर माणूस काय गाढवालाही बाप म्हणते, काहीतरी मग असं काहीतरी नवस शोधून काढते. मग त्यानं त्या ठिकाणी म्हणला आकाश लईच निळं दिसू लागलं आज म्हणला मनात. आणि मग त्यानं सांगितलं देअर एक्झिस्ट्स अ मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनोफेरस इथर मीडियम. नाव दिलं ते नाव. अरे मोठं नाव दिलं की लोकांना भीती वाटते. मोठं नाव जर दिलं ना लोकांना भीती वाटते. तुम्ही दवाखान्यात जा, बरं दवाखान्यात जा, डॉक्टरने जर तुम्हाला मोठ्या नावाचा रोग जर सांगितला तर बापरे म्हणतोच ना आपण. म्हणून त्याने मोठं नाव सांगितलं. ते काय आहे? निळसर दिसणारा पदार्थ आहे. काय आहे? निळसर दिसणारा पदार्थ आहे. He says that there exists a medium known as luminiferous ether medium. आणि पुढे तो म्हणतो which exists everywhere. सगळीकडेच असतो तो. व्हॅक्यूम मध्ये असतो, इकडे असतो, तिकडे असतो, सगळीकडेच असतो म्हणलं. आणि त्या मीडियममुळे हे वेव्ह जातात म्हणलं त्याच्यातून. त्या मीडियममुळे ह्या वेव्ह जातात म्हणला त्यातून. मग लोकांनी विचारले त्याला की बाबा रे एक काम कर, तुझा हा जो मीडियम आहे त्या मीडियमच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स सांग ना त्याच्या. किती सुंदर माणूस बघा बरं. हाई सरळ पहिलं वाक्य म्हणतो इट इज इनविजिबल. तुम्हाला को कुछ नहीं दिखेगा ये. इट इज इनविजिबल. सगळ्यात बेस्ट त्यानं म्हणून टाकलं इनविजिबल. आता वेव जाण्यासाठी मीडियम मध्ये एक प्रॉपर्टी लागते, इलास्टिक. कारण पुढं गेलं की परत जागेवर यायला. पुढं तोच म्हणतो स्वतः दुसरी प्रॉपर्टी. इट इज इनविजिबल, दिसणार नाही म्हणतो. दुसरी प्रॉपर्टी सांगतो इट इज अ हायली इलास्टिक. इलास्टिसिटी तर एकदम जास्त आहे म्हणतो. आणि तिसरं स्वतःच फेकतो अजून एक उलट. इट हॅज अ झिरो डेन्सिटी. डेन्सिटीच नाही म्हणतो त्याला. सगळे कॉन्ट्रडिक्शन स्वतःच करून रिकामा होऊन जातो. पण त्याच्याकडे लोक लक्षच देत नाही तो का. अरे न्यूटनचे 3 वर्षापूर्वी थिअरी आलेली आहे. एवढा तगडा माणूस ह्यानं काही सांगू लागलाय म्हणले, फेकू लागलाय म्हणले सगळं. आणि ती थिअरी खरंच बाजूला जाते. पहिलं वाक्य व्हॉट ही सेज की लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्स. लाईट ह्या वेव्हच्या स्वरूपात आहेत. when they emit from the source पासून जेव्हा बाहेर पडतात, they travel in all direction, सगळ्या दिशेने ते जायला चालू करतात. जात असताना with the same velocity in the given medium. म्हणजे याचा अर्थ व्हॅक्यूम मध्ये त्यांचा वेग एक पर्टिक्युलर असेल, काहीतरी फिक्स असेल. त्याच्यानंतर एअर मध्ये आल्यानंतर एका फिक्स वेलॉसिटीने जात असतील. कारण त्याला हे माहित होतं मीडियम बदलल्या की काय बदलते, वेलॉसिटी बदलते. म्हणून तो म्हणतो तिथं विथ सेम वेलॉसिटी इन दी गिव्हन मीडियम. दी या शब्दाचा अर्थ काय होईल माहित? ठरलेल्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये. पर्टिक्युलर मीडियम मध्ये त्यांची वेलॉसिटी कशी आहे म्हणतो? सारखी आहे म्हणतो. पुढे तो म्हणतो when these waves enter our eye and vibrate the retina. रेटिनाला जेव्हा व्हायब्रेट करतो, वेव आल्यानंतर काय होणार आहे? व्हायब्रेशन होतं तिथं. व्हायब्रेट द रेटिना वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. लाईटचं सेन्सेशन आपल्याला मिळायला चालू करतो. पुढं तो म्हणतो, त्याला विचारलं जातं ना मग कलर. तिकडे तर त्यानं सांगून बसला होता कलर कशामुळे असतात, डिफरंट साइजेस अँड मासेस. हा म्हणतो नाही, द डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू
द डिफरंट वेवलेंथ म्हणतो. जर वेवलेंथ बदलली तर लाईटचा रंग बदलतो किंवा कलर बदलतो हे तो म्हणतो. काही ठिकाणी त्यांनी फ्रिक्वेन्सी हा कन्सेप्ट घेतला आहे. दुसरं, त्याच्यानंतर आता वेव असल्यामुळं ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सचा काही संबंध नव्हता, काही नव्हता, काही म्हणण्याची गरज नव्हती. त्याला गरज पडली का, मीडियम मला पाहिजेच. पण बगर मीडियमची वेव हा शब्दच माहित नव्हता त्या कालावधीमध्ये, आणि तो शोधच लागला नंतर. आणि तो लावला कोणी, मॅक्सवेलने लावला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार केली पहिल्यांदा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅक्यूम मधूनही पास होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅक्यूम मधूनही पास होते, कशातूनही जाते. म्हणून वेव्हचे दोन प्रकार आहेत. वेव्हचे बेसिकली दोन प्रकार आहेत. ह्या ज्या वेव्ह आहेत, ह्या मीडियम, या वेव्हजना काय लागतं, मीडियम इज मस्ट. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियम इज नॉट नेसेसरी. असला तरी चालतं, नसला तरी चालतं. मग जेव्हा ह्या वेव्हचा शोध लागला, मग लोकांना कळालं, अरे बरोबर आहे, वेव्हच होत्या. मात्र फक्त त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच माहीत नसल्यामुळे तर बिचारा हायजन्स सांगू शकला नाही कुठल्या वेव्ह आहेत. म्हणून त्यानं काय केला, त्यानं सांगितलं देअर एक्झिस्ट मीडियम known as a luminiferous ether medium which exists everywhere in a vacuum also. पुढे तो म्हणला the characteristics of luminiferous ether medium काय काय आहेत, it is invisible, दिसत नाहीत म्हणतो. It is a highly elastic and it has zero density. हे सगळं कॉन्ट्रडिक्शन चालू आहे त्याच्या मनातच चालू आहे, कारण त्यालाही पटत नव्हतं हे काय बोलू लागलोय आपण. पण त्यालाही माहित नव्हतं ना की वेव्ह म्हणू तर कुठल्या म्हणू मी पण, कारण शोधच लागलेला नाहीये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. आज आपण काय म्हणतो, लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव्स. बट विच टाइप ऑफ वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आज आपण म्हणतो लाईट इज इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स और बंडल. पॅकेट आणि बंडलच्या स्वरूपात आहे. विच इज कोण आहे, क्वांटम नेचर लाईटचं म्हणतो. म्हणून आज देखील लाईटला ड्युएल मान्यता आहे. बरोबर, लाईटला आपण ड्युएल थेरी ऍक्सेप्ट करतो लाईटसाठी. एक ड्युएल नेचर कुठला याचं, एक वेव्ह नेचर आहे आणि एक पार्टिकल नेचर, किंवा त्याला पॅकेट नेचर म्हणतात, पॅकेटच्या स्वरूपामध्ये असते. मग नंतर तुम्हाला त्याचाही शोध काढायचा आहे की प्रत्येक पार्टिकलला वेव्ह कशी अटॅच असते तेही बघायचं. प्रत्येक पार्टिकल बरोबर वेव्ह असते, इलेक्ट्रॉन बरोबर वेव्ह असते त्याची स्वतःची. तेही कन्सेप्ट ह्याच्यातच आहेत. मग या ठिकाणी हायजननं हे म्हणल्याबरोबर हायजनचा ऍडव्हान्टेज झालं. काय झालं ऍडव्हान्टेज, की त्याला जास्त काही एक्सप्लेन करण्याची गरजच पडली नाही. रिफ्लेक्शन, यस ही नोज इट. वेव्हज रिफ्लेक्ट होतात. रिफ्रॅक्शन, वेव्हज रिफ्रॅक्शन होतात. त्याच्यामुळे त्याला काही गरजच पडली नाही तिथं. रिफ्लेक्शन आलं, रिफ्रॅक्शन आलं. वेव्ह अजून काय उभे करतात, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. लाईट पण तेच करते. वेव्हज काय उभे करतात, इंटरफिअरन्स, ते देखील आहे. मी तुम्हाला बोलतोय तिकडे कोपऱ्यात ऐकू होते, म्हणजे वेव्हज काय उभे करतात, डिफ्रॅक्शन. म्हणजे याचा अर्थ सगळं तिथं त्या ठिकाणी सांगायला चालू केलं. म्हणजे या सगळ्या थिअरीज त्या ठिकाणी ह्या वेव्ह शब्दामुळं पूर्ण होत आल्या. फक्त ह्याला काय नाही सांगता आलं, मागच्या तिकडचे जे ऍडव्हान्टेज आहे तिकडे ड्रॉबॅक येतील. कोण, कुठली थिअरी होती, न्यूटनच्या कार्पस्क्युलर थिअरीचा ऍडव्हान्टेज कुठं फक्त होतं, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तिथं जर ऍडव्हान्टेज असेल तर इथं काय असेल, डिसएडव्हान्टेज. म्हणजे ही थेरी काय एक्सप्लेन करू नाही शकली, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. झालं, काही अडचण येईपर्यंत चला पॉइंट आपल्या सिनॉप्सिसच्या वहीमध्ये चालू करू परत.